नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. जे शेतकरी सौर पंपापासून वंचित राहिलेले आहेत, आता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण महाराष्ट्र सरकारने नवीन योजना सुरू केलेली आहे, ज्यामध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेचं नाव आहे. आणि यासाठी आता नवीन पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे आणि याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. येथे आपण वेगवेगळ्या शासकीय योजना तसेच नवनवीन अपडेट्सची माहिती आपल्या चॅनलवर देत असतो. तर चला तर पाहूया पोर्टल कधीपासून सुरू होणार आहे, त्यानंतर पोर्टलवर कोण कोण अर्ज करू शकतात याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्ही इथं पाहू शकता, उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी महावितरणच्या नोंदणी पोर्टलचे उद्घाटन, पोस्टरचे अनावरण आणि माहिती पुस्तिकेचे प्रसारण मुंबई येथे दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी मागेल त्याला सौर कृषी पंप या पोर्टलचं जे आहे ते उद्घाटन करण्यात येणार आहे आणि याच्या पुस्तिकेचंही अनावरण करण्यात येणार आहे. तर यामध्ये कोण कोण अर्ज करू शकतात, कोणते शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. तर तुम्ही इथं पाहू शकता, महावितरणतर्फे असं हे पोर्टल नवीन पोर्टल लॉन्च करण्यात आलेलं आहे आणि 13 सप्टेंबर 2024 पासून हे पोर्टल आता सर्वांसाठी खुले केले जाणार आहे. यामध्ये आता या अगोदर आपण योजनेची माहिती पाहूयात. तर पहा, मागील त्याला सौर कृषी पंप योजना काय आहे. योजनेची ठळक वैशिष्ट्ये: शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना. सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ 10% रक्कम भरून सौर पॅनल्स व कृषी पंपाचा पूर्ण खर्च. अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा फक्त 5%. उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान. जमिनीच्या क्षेत्रानुसार 3 ते 7.5 HP चे पंप. 5 वर्षाची दुरुस्ती व हमी इन्शुरन्ससह. वीज बिल नाही, लोड शेडिंगची चिंता नाही. सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा. लाभार्थी निवडीचे निकष तुम्ही पाहू शकता. 2.5 एकर पर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यात 3 अश्वशक्ती म्हणजे 3 HP चा सौर पंप. 2.51 ते 5 एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यात 5 अश्वशक्ती क्षमतेचा. 5 एकरावरील शेतजमीन धारक शेतकऱ्यास 7.5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप देय राहील. तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषी पंपाची मागणी केल्यास तो अनुदेय राहील. म्हणजे तुमच्याकडे 2.5 एकर क्षेत्र असेल तर तुम्हाला 3 HP, 2.5 एकर ते 5 एकर क्षेत्र असेल तर 5 HP आणि 5 एकर पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 7.5 HP सोलार पंप दिला जाईल. वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहीर, बोरवेल यांचे मालक तसे बारमाही वाहणारी नदी, नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र राहतील. म्हणजे तुमच्याकडे वैयक्तिक शेततळ किंवा सामूहिक शेततळ असेल, विहीर असेल, बोरवेल असेल किंवा तुमच्या शेताजवळून वाहणारी नदी असेल किंवा नाला असेल, याच्यासाठी तुम्ही सौर पंपाची मागणी करू शकता. ज्या शेतकऱ्यांकडे बोरवेल, विहीर व नदी इत्यादी ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे याची माहिती महावितरणद्वारे करण्यात येईल. तथापि जलसंधारण कामाच्या पाणी जिरवण्याच्या पाणीसाठ्यातून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाहीत. अटल कृषी पंप योजना 1, अटल कृषी पंप योजना 2 व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानांतर्गत लाभास पात्र ठरतील. म्हणजे तुम्ही या अटल 1, अटल 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेतलेला नसायला पाहिजे, तरच तुम्ही यामध्ये अप्लाय करू शकता. पोर्टलची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवरही मिळून जाईल. त्यानंतर इथं तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लाभार्थी सुविधा यावर क्लिक करून अर्ज करा यावर क्लिक करायचे आहे. सध्या हे पोर्टल आज म्हणजे 13 सप्टेंबर 2024 रोजी लॉन्च करण्यात आलेला आहे. इथून सध्या ऑनलाईन अर्ज करायची जे लिंक आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. लवकरच ही लिंक सुरू करण्यात आल्यानंतर आपल्या चॅनलवर याचा व्हिडिओ बनवला जाईल की अर्ज कसा करायचा, अर्जाची सद्यस्थिती कशी तपासायची, त्याच्यानंतर देयकाची रक्कम कशी भरायची. यामध्ये तुम्ही वारंवार विचारले जाणारे प्रश्न, यामधून तुमचे काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही इथं पाहू शकता. तर असेही वारंवार विचारले जाणारे प्रश्न, त्यामधील तुमचा कुठला प्रश्न असेल तर तुम्ही इथं पाहू शकता. मागील त्याला सौर कृषी पंप योजना काय आहे. ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत आहे व ज्या शेतकऱ्यांकडे शेतीच्या सिंचनाकरता पारंपरिक पद्धतीने वीज पुरवठा नाही, अशा शेतकऱ्यांसाठीच मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यात सौर कृषी पंप स्थापित करण्यात येणार आहेत. तर असे हे काही वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत. हे प्रश्न तुम्ही इथून वाचून घेऊ शकता. तर हे पोर्टल आता 13 सप्टेंबर 2024 रोजी खुलं करण्यात आलेलं आहे. यामध्ये ऑनलाईन अर्जाची सुविधा लवकरच सुरू करण्यात येईल. ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याची माहिती आपण आपल्या YouTube चॅनलला टाकणार आहोत. या वेबसाईटची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलला देण्यात आलेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.